नमस्कार दर्शक हो, मी छायादेव आपले चॅनल A to Z मध्ये स्वागत करीत आहे। तर आज मी आपल्याला मिरची भाजी दाखवत आहे। ही भाजी खानदेश विदर्भामध्ये जास्त प्रमाणात बनवली जाते। तर चला पाहूयात आपण ही रेसिपी। आता मी आपल्याला यासाठी लागणारे साहित्य दाखवत आहे। तर या ठिकाणी पाऊण वाटी तुरीची डाळ घेतली आहे, 2 टोमॅटे मोठे मोठे कापून घेतले, 3 वांगी घेतली आहेत मोठी मोठी कापून। त्यानंतर आंबट चुका भाजी स्वच्छ धुवून पाने तोडून घेतली आहेत। त्यानंतर हिरव्या मिरच्या 7-8 घेतल्या आहेत, खोबरं घेतलं आहे आवश्यकतेनुसार, कोथिंबीर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धने जिरे पावडर, 1 टेबलस्पून शेंगदाणे घेतले आहेत। आणि फोडणीसाठी आपल्याला तमालपत्र, दालचिनी, मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि मीठ हे सर्व साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे। तसेच आवश्यकतेनुसार पाणी वापरायचे आहे। तर चला पाहूयात पुढची रेसिपी। आता या ठिकाणी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे व कुकरमध्ये तुरीची डाळ, पालेभाजी, टोमॅटोचे काप, वांग्याचे काप, मिरच्याचे तुकडे, शेंगदाणे, थोडीशी हळद घालून थोडेसे पाणी टाकून कुकर लावायचा आहे। कुकरमध्ये पाणी कमीत कमी 3 वाट्या टाकावे। कुकर थंड झाल्यानंतर त्यातील मिश्रण ताकाच्या रवीने व्यवस्थित घुसळून घ्यावे। आता पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आहे व ते चांगले गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे टाकायचे आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतर 1 तमालपत्र व थोडे दालचिनीचे तुकडे टाकत आहे। गॅस एकदम लो करून आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद, थोडासा हिंग टाकला आहे। आता कुकर मधील मिश्रण थोडे थोडे करून पातेल्यात टाकले आहे। आता त्यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धने जिरे पावडर,
1 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, थोडेसे खोबऱ्याचे काप, 1 चमचा गूळ घालत आहे। खोबऱ्याचे काप आपण कुकरमध्येही लावू शकता। मिरची, गरम मसाल्याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता। आवश्यकतेनुसार मीठ टाकत आहे। हे सर्व मिश्रण 7-8 मिनिटे चांगले उकळू द्यावे व नंतर थोडी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा। याच्यामध्ये आपण पालेभाजी, तूर डाळ, वांगी वापरतो, त्यामुळे ती पौष्टिक असते, पाचक असते, खूप टेस्टी होते। नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटनही जरूर दाबा। ही झाली आपली मिरच्याची भाजी तयार।